जर्नल लिहिण्याचे वेगवेगळे टाइप्स आहेत। आता तर खूप सारे टाइप्सनुसार जर्नल बाजारामध्ये विकत मिळतात की जसं ग्रॅटिट्यूड जर्नल, प्लॅनिंग करायचं जर्नल किंवा तुमचं एक्सपेन्स मॅनेज करण्याचं जर्नल, डेली रुटीनचं जर्नल, पर्सनल, प्रोफेशनल, वेगवेगळे टाइप्स आहेत। पण जर्नल लिहिण्याचे काय फायदे आहेत ते तुम्हाला माहित आहे का? जर्नलिंग म्हणजेच रोजनिशी लिहिणे। आपण सगळेजण लहानपणी शाळेमध्ये ही गोष्ट शिकलेलोच आहोत की रोजनिशी लिहिली पाहिजे, पण खूप लोकांना ही सवय आवडत नाही कारण लिहायला बहुतेक जणांना आता आवडत नाही। डिजिटल युगामध्ये सगळेजण जे काही आहे ते मोबाईलमध्ये स्टोअर करून ठेवतात, त्यामुळे लिहिण्याच्या भानगडीमध्ये कोणी आता पडतच नाही। पण जर्नल लिहिण्याचे आपल्या सबकॉन्शियस माइंडसाठी खूप फायदे आहेत। घरामध्ये आपल्या माइंडमध्ये 60,000 पेक्षा जास्ती विचार चालू असतात। जेव्हा आपण कागदावरती लिहायला घेतो त्यावेळेला आपण एकच विचार लिहत असतो, बरोबर? हे आपल्या माइंडमध्ये हजारो विषय असले तरी सुद्धा कागदावरती उतरवताना आपण एकच विचार लिहितो एका वेळेला। म्हणजेच आपलं सबकॉन्शियस माइंड त्यावेळेला काम करत असतं। हजारो विचारांमधून कुठला योग्य विचार महत्त्वाचा आहे तोच कागदावरती उतरवायचा। म्हणजेच काय, आपलं माइंड थॉट कंट्रोल करत असतं, बरोबर ना? म्हणूनच जर्नलिंग लिहिणे खूप महत्त्वाचे आहे। जेव्हा पण आपण कागदावरती आपल्या भावना उतरवतो तेव्हा आपण आपल्या भावनांवरती कंट्रोल करून ज्या योग्य आहेत त्याच भावना लिहत असतो। आणि जर्नल लिहिण्याचा दुसरा फायदा असा आहे, जरी निगेटिव्ह फिलिंग्स आल्या तरी सुद्धा त्या कागदावरती उतरवायच्या जशाच्या तशा। त्याच्यामुळे काय होतं, आपल्याजवळ कोणी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी नसेल तर कागदावरती आपल्या भावना उतरवल्यामुळे आपल्याला थोडं हलकं वाटतं, आपला स्ट्रेस कमी होतो। कारण आजच्या युगामध्ये कोणीतरी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी असणं खूप गरजेचं आहे आणि लोक तेच करत नाही। कोणी आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आपल्या जवळच नसतं। सगळेजण मोबाईल, टीव्ही, त्यांचे ऑफिस आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेले आहेत, त्यामुळे कोणाकडे इतके पेशन्सच नाही आहेत की दुसऱ्याचं म्हणणं पूर्ण ऐकून घेण्याचंच। आपल्या भावना जेव्हा आपण कागदावरती मांडतो तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारी क्लॅरिटी येते। आपण जर आपल्या भावना रोज कागदावरती उतरवल्या जशाच्या तशा, निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह, काही दिवसांनी आपण त्या पुन्हा वाचल्या तर आपल्या स्वतःलाच क्लॅरिटी येते त्या पद्धतीने विचार करत आहोत आणि आपल्याला कुठे आपले विचार थांबवायला हवेत आणि आपले विचार कुठले वाढवायला हवेत। विचारांवरती कंट्रोल करण्यासाठी, आपल्या भावनांवरती कंट्रोल करण्यासाठी जर्नल लिहिणे खूप महत्त्वाचे आहे। खूप साऱ्या गोष्टी आपल्या दिवसभरामध्ये चालू असतात, ऑफिस, घर, अनेक बाहेरच्या गोष्टी, फॅमिली फंक्शन, बाळ असेल तर बाळामागची धावपळ, या सगळ्या गोष्टींमध्ये ना कुठेतरी महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला क्लिक होत असतात। स्वयंपाक करताना किंवा ऑफिसचं काम करताना किंवा सेटमध्ये किंवा काही गोष्टी करताना आपल्याला एखादी गोष्ट क्लिक होते, पण ती जेव्हा आपल्याला आठवली पाहिजे तेव्हा आठवत नाही। अशा वेळेला आपण जर ती लिहून ठेवली तर आपल्याला योग्य वेळेस ती गोष्ट लक्षात येते। लिहिण्यासाठी सुरुवात करणार असाल आणि तुम्ही नव्याने पहिल्यांदाच जर्नल लिहिणार असाल तर पहिल्यांदा तुम्ही एक पर्सनल जर्नल बनवा, ज्याच्यामध्ये दिवसभरामध्ये ज्या काही भावना आलेल्या आहेत, जे काही घडलेलं आहे, चुकीचं बरोबर, ते सगळं लिहून काढा। आणि काही दिवसांनी मग तुम्ही ग्रॅटिट्यूडसुद्धा ॲड करू शकता तुमच्या जर्नलिंगमध्ये आणि इतर तुम्हाला कोणत्या गोष्टी प्लॅनिंग वगैरे ॲड करायचं असेल ते सुद्धा तुम्ही जर्नलमध्ये करू शकता। आता वेगळे बाजारामध्ये जर्नल्स अवेलेबल आहेत वेगळे डिझाईन्समध्ये, पण मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की जर्नल हे एकच ठेवा। धावपळीच्या रुटीनमध्ये ना अनेक जर्नल कॅरी करायला पॉसिबल होत नाही आणि ज्या वेळेला अनेक जर्नल्स असतात ते कॅरी करता येत नाही त्यावेळेला आपण कंटाळा करतो लिहिण्याचा। म्हणूनच एकाच जर्नलमध्ये सगळ्या गोष्टी असतील तर आपल्याला इझी पडतं ते लिहिण्यासाठी आणि काही आपल्याला शोधायचं असेल तर तेही मिळेल। तुम्हाला जर्नलचे फायदे कळाले असतील आणि तुम्ही जर्नल लिहिण्यासाठी लवकरच स्टार्ट करा तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्ही जर जर्नल ऑलरेडी लिहत असाल तर त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणते पॉझिटिव्ह चेंजेस झालेले आहेत
आणि जर तुम्ही जर्नल नव्याने लिहायला चालू करत असाल तर मग तुम्हाला कोणते डाऊट्स असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 10वीपासून जर्नलिंग लिहायला स्टार्ट केलं. जर्नल म्हणजे मी प्रॉपर डायरी वगैरे असं काही कॅरी नाही करत. आपले साधे जे नोट्स बुक्स असतात तेच मी कॅरी करते, किंवा आपल्याला ज्या डायरी भेटतात कंपनीजकडून नाहीतर अजून कुठून, तर त्या जुन्या डायरीसुद्धा मी वापरते. तर त्यामुळे या गोष्टी खर्चिक न करता आहे त्या साहित्यामध्ये तुम्ही स्टार्ट करू शकता आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.